In previous lecture, we completed the first type of corrosion, that is dry corrosion. Okay, in which we also completed the points oxidation corrosion, then corrosion by the other gases, and last one is the liquid metal corrosion. Let us discuss about the wet, also called as immersed or electrochemical corrosion. Okay, in this wet corrosion, there is a presence of water moisture or water molecules. Okay, in wet there is chemical also present and the water also present, but in dry only chemical it is present, not a moisture of ड्रॉप्स असतील किंवा मॉइश्चर असेल किंवा वॉटरचे मॉलिक्युल्स असतील. ठीक आहे, तर वेट मध्ये वॉटर असेल ॲज वेल एज केमिकल पण असू शकतात. ड्राय मध्ये वॉटर अजिबात प्रेझेंट नसणार, इन लिटल अमाऊंट मध्ये सुद्धा अलाउड नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता वेट मध्ये परत दिस टाइप ऑफ करोजन अकर्स वेअर. आता हे वेट करोजन किंवा इमर्स्ड करोजन कुठं पाहायला मिळतं आपल्याला? इट इज अकर्स वेअर फर्स्ट इज द ए कंडक्टिंग लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ मेटल. ओके, कंडक्टिंग लिक्विड जो असेल तो मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर त्याला आपण वेट करोजन म्हणतो. किंवा सेकंड कंडिशन काय असते की व्हेन टू डिसिमिलर मेटल्स आर alloys are either immersed or dipped partially in a solution. ठीक आहे, एकतर लिक्विड हा मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर त्याला आपण वेट करोजन म्हणू शकतो, किंवा समजा दोन डिसिमिलर मेटल्स असतील किंवा अलॉयज कन्सिडर करा, एक तर दोन मेटल कन्सिडर करा किंवा अलॉयज घ्या, आयदर इमर्स्ड और डिप्ड पार्शली इन ए सोल्युशन. कम्प्लिटली डीप केला असेल तर वेट करोजन म्हणू शकतो, किंवा पार्शल कॉन्टॅक्ट मध्ये असेल म्हणजे कमी प्रमाणात हाफ अमाऊंट मध्ये जरी पण ते वॉटरच्या किंवा लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला असेल तरी पण ते वेट करोजन मध्ये इन्क्लूड करणार आपण त्याला. ठीक आहे, आता धिस करोजन ऑकर्स ड्यू टू द एक्झिस्टन्स ऑफ सेपरेट एनोडिक अँड कॅथोडिक एरियाज. आता हे कुठं होतं तर त्यामध्ये एनोडिक आणि कॅथोडिक एरियाज असतात. पाहते त्या डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला, हे वेट करोजनचे एक मेकॅनिझम पाहतो आपण. याच्यामध्ये काय असतं, वेट करोजन मध्ये दोन एरियाज असतात, एक असतो एनोडिक एरिया आणि दुसरा असतो एक कॅथोडिक एरिया. ठीक आहे, हा वरचा जो असेल तो एनोडिक, खाली जो आहे तो कॅथोडिक एरिया. ओके, सो इट हॅव्हिंग द सेपरेट एरियाज लाईक एनोडिक अँड कॅथोडिक एरियाज बिटवीन विच करंट फ्लोज. या एनोडिक आणि कॅथोडिक एरियामध्ये काय होतं तर करंट फ्लो होणार. आता करंट कसा फ्लो होणार आपल्याला माहिती आहे, एनोड आणि पॉझिटिव्ह एनोड आणि कॅथोड हे यांच्यावरती चार्जेस असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जर त्यांच्यावरती चार्जेस असतील तर निगेटिव्ह ज्याच्याकडे असेल चार्ज ऑब्विसली त्याकडे इलेक्ट्रॉन्स असणार आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो होत असणार. इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला की आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते. ठीक आहे, ऍट एनोडिक एरिया ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. एनोडिक एरियावरती काय होत असतं, नेहमी ऑक्सिडेशन होतं. जसं आपण इलेक्ट्रोकेमिकल किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मध्ये सांगतो की एनोड वरती ऑक्सिडेशन होतं आणि कॅथोड वरती रिडक्शन होतं. बरोबर आहे ना? एनोड कोणत्या चार्जचा असतो? निगेटिव्ह. एनोड निगेटिव्ह असतो, पण ते एनोड पॉझिटिव्ह असतो मॅडम, सॉरी कॅथोड निगेटिव्ह असतो. एनोड पण निगेटिव्ह असतो पण तो अनायन निगेटिव्ह असतो मॅडम. सुगंधी यस बोलू का मी? यस ऑफकोर्स, तुमचं लेक्चर. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये दोन टाइप्सचे सेल असतात, इलेक्ट्रोलिटिक सेल, इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोलिटिक मध्ये एनोड पॉझिटिव्ह असतो, कॅथोड निगेटिव्ह असतो. इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये अपोजिट असतं, एनोड निगेटिव्ह असतो, कॅथोड पॉझिटिव्ह असतो. तुम्ही शिकलाय का नाही मला माहित नाही, मी शिकवले 12वीला, त्यावरून मी सांगते ते. यस मॅडम, यस ऑफकोर्स. एनोड पण निगेटिव्ह असतो पण त्याला कंडिशन आहे कोणत्या टाइप्स मध्ये. जनरल एनोड पॉझिटिव्ह असतो. इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये इलेक्ट्रोकेमिकल मधील तो टाइप जर सोडला इलेक्ट्रोकेमिकल सेल तर त्या व्यतिरिक्त जिथे कुठेही एनोड आला की एनोड हा पॉझिटिव्ह असणार आहे आणि कॅथोड हा निगेटिव्ह असतो. ठीक आहे, अभिजित आहे का? अभिजित चोरडे D14. चोरडे अभिजित D14.
खांडेकर कोण आहे? खांडेकर उर्मिला, डिटेन. Yes, ma'am. हा, उर्मिला. Anode having which charge? Repeat करा madam question. Anode having which charge? Positive charge. And cathode? Negative charge. ओके, तर एनोड वरती कोणती रिएक्शन होणार आहे? ऑक्सिडेशन, रिडक्शन यापैकी? Oxidation. एनोड वरती ऑक्सिडेशन, तर कॅथोड वरती Reduction. ऑक्सिडेशन मीन्स व्हॉट? removal of electron. Lose of electron. Lose of, loss of electrons means what? Oxidation or reduction? Oxidation. Okay. Another concept included in oxidation is Addition of oxygen. okay, and Removal of hydrogen. loss hydrogen. Okay, गोपाल, ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे, एनोड वरती आपण काय सांगितलं, या वेट कोरोजन मध्ये काय होत असतं की जो मेटल आहे तो लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, तो लिक्विड मध्ये डीप केलेला असतो किंवा पार्शल कॉन्टॅक्ट मध्ये येतो, म्हणजे थोडे प्रमाणात त्या लिक्विड मध्ये तो कॉन्टॅक्ट मध्ये येत असतो. असं असेल तर आपण त्याला वेट कोरोजन म्हणतो. या वेट कोरोजन मध्ये दोन एरियाज क्रिएट होतात. एक असतो एनोडिक एरिया, तो लिक्विड मीडियम मध्ये असतो, आणि कॅथोडिक एरिया हा सॉलिड कडे असतो, म्हणजे हा आपला मेटल आहे. इथून खालचा जो भाग आहे तो सॉलिड आहे, इथून वरचा असेल तो लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेला. ठीक आहे, आता हे एरियाज तयार होतात, कॅथोड एरिया, एनोडिक एरिया. ठीक आहे, आता याच्यामध्ये एनोड कॅथोड वरती जे चार्जेस असतात त्यांच्यामुळे त्यामध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो क्रिएट होतो, इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात दोघांमध्ये. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले की इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. ठीक आहे, देन ॲट एनोडिक एरियाज वी नो दॅट ऑक्सिडेशन टेक्स प्लेस अँड दे कोराइड, दे गेट कोराइड. म्हणजे एनोडिक एरियावरती जर ऑक्सिडेशन होत असेल तर कोरोजन तिथं होणार आहे. जिथं ऑक्सिडेशन होतं तिथं कोरोजन होत असते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जिथं ऑक्सिडेशन होतं तिथंच काय होतं, कोरोजन होत असतं. व्हाईल ऍट कॅथोड, आता कॅथोडला काय होणार आहे, आयदर H2 गॅस इज इव्हॉल्व ऑर ऑक्सिजन इज ऍब्सॉर्ब. पहा, कॅथोड वरती एकतर हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्व किंवा ऑक्सिजन गॅस इज काय सांगितलं, ऍब्सॉर्ब. म्हणजे कोणती रिएक्शन आहे, ऑक्सिडेशनची का रिडक्शनची? Either H2 is evolved or O2 absorbed. Which type of reaction is oxidation or reduction? Oxidation. Oxidation. Okay. Depending on the H2 evolved, Oxidation. okay. Depending on the nature of corrosive environment. Corrosive environment कसं आहे त्यावरती हे रिएक्शन तुमच्या डिपेंड्स असतं. ठीक आहे, then depending on the nature of metallic compound किंवा components and the surrounding medium there are two mechanism. या वेट कोरोजन मध्ये दोन मेकॅनिझम आपण पाहणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिडेशन कोणाचं होतंय, रिडक्शन कोणाचं होतंय, आणि देन लास्ट कोरोजन प्रोसेस कशी कंप्लीट होते. आता यामध्ये दोन मेकॅनिझम पाहायचेत आपल्याला. ठीक आहे, पहिला असतो हायड्रोजन इव्होल्युशन मेथड आणि सेकंड आहे ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेथड. हायड्रोजन जर इव्हॉल्व होत असेल त्या रिएक्शनला काय म्हणायचं, Oxidation. Mechanism. हायड्रोजन इव्हॉल्व होत असेल तर रिएक्शनला काय म्हणायचं, मेकॅनिझमला नव्हे गोपाळ. Oxidation. Oxidation. Oxidation reaction. आणि ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शनला काय म्हणायचं, Oxidation. मग सुगंधी दोन्ही सेम आहे का हे, हा. मग सेपरेट का स्टडी करतोय आपण, सेम आहे म्हटलं. हायड्रोजन ऍड होत असेल तर मॅडम तिथं रिडक्शन यायला पाहिजे ना. इव्हॉल्ड होते, हायड्रोजन इव्हॉल्ड होते, एस्केप होते, म्हणजे कोणती रिएक्शन, Oxidation. आणि ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेकॅनिझम, ऑक्सिजन ऍब्सॉर्ब होत असेल तर Oxidation. मग का दोन्ही वेगवेगळे दाखवतात मॅडम? तेच क्वेश्चन मी विचारला तुम्हाला सुगंधी.
तेच उत्तर नाही माहिती. मग मी सांगते ना, तुम्ही सांगणारच आहे हा ना पुढं. मध्ये मध्ये बोलल्यानंतर डिस्टर्ब होते मला. ओके. नेक्स्ट, गोपाळ आहे का? आहे की गोपाळ हे सेम आहे का डिफरंट आहे? सेमच आहे. मग का डिफरंट स्टडी करतोय आपण? काय तर असेल ना मॅडम त्यात हा डिफरंट. काहीतरी म्हणजे असणार आहे है की नाही? बरोबर आहे. इलेक्ट्रॉन मुळे वर भर इलेक्ट्रॉन दिला आणि आणि दुसऱ्या त्यात ऑक्सिजन. काय म्हणतात गोपाळ तुम्ही? पहिल्या ह्यात हायड्रोजन वर भर दिलाय, राईट. ऑक्सिजन. ऑब्विसली याच्यावर ऑक्सिजन वरती भर दिलाय, याच्यावरती हायड्रोजन मध्ये भर दिलाय. नावातच सांगितलं इथं हायड्रोजन इव्हॉल्व्ड होणार आहे आणि कोरोजन होणार आहे आणि ऑक्सिडेशन होणार आहे. कोरोजनचाच मेकॅनिझम बघतोय आपण. मग कोरोजन म्हणजेच काय, नथिंग बट द ऑक्सिडेशन आहे. ठीक आहे ना? आणि हे पण आपल्याला मग ऑक्सिडेशनच स्टडी करायचंय आणि कोरोजनच होणार आहे, तेच पाहतोय आपण. मग दोन्ही सेम आहे पण तरी पण दोन्ही डिफरंट आहे. का डिफरंट आहे? सबस्टन्स डिफरंट आहे. इथं हायड्रोजन मुळे ऑक्सिडेशन होतंय आणि इथं ऑक्सिजन मुळे ऑक्सिडेशन होते. ठीक आहे, एवढं फरक आहे त्यामध्ये, बाकी सेम. सी फर्स्ट आता आपण पाहूया हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम. ठीक आहे, हायड्रोजन इव्होल्युशन म्हणजे या कोरोजनच्या मेकॅनिझम मध्ये हायड्रोजन इव्हॉल्व्ड होणार आहे. आता इव्हॉल्व्ह झालेला हायड्रोजन तुम्हाला या डायग्राम मध्ये दिसत आहे. ठीक आहे, सेम तसं तिथं डायग्राम असेल की ऑक्सिजन तिथं ऍब्सॉर्ब करून घेतला जाईल आणि काय होणार आहे तुमचं, ऑक्सिडेशन होणार, म्हणजेच काय होणार, कोरोजन होणार. ठीक आहे, आपल्याला रिझल्ट काय ह्याचे, कोरोजनचाच मेकॅनिझम बघतो आपण. सी दिस टाइप ऑफ कोरोजन युजली ऑकर्स इन ऍसिडिक एन्व्हायरमेंट. आता इथं स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे ऍसिडिक एन्व्हायरमेंट. ऍसिडिक एन्व्हायरमेंट म्हणजे कोणतं एन्व्हायरमेंट आहे, त्यामध्ये काय प्रेझेंट असेल, व्हॉट इज ऍसिड, H+ असणार त्याच्यामध्ये. ऍसिड म्हणजे त्याच्यामध्ये H+ असतो. ठीक आहे, दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ आर्रेनियस थेरी. आर्रेनियसने सांगितल्यानुसार की H+ ज्यामध्ये असतो तो ऍसिड असतो. नंतर लेविस आणि लॉरी ब्राउनस्टेडने डिफरन्स सांगितले रिलेटेड टू इलेक्ट्रॉन आणि रिलेटेड टू प्रोटॉन सांगितले. ठीक आहे, बेसिक पहिली कन्सेप्ट काय की कोणत्याही ऍसिड मध्ये H+ असायला हवा. तर आपण ऍसिडिक मीडियम म्हटलेलं आहे. ऍसिडिक मीडियम म्हणजे त्यामध्ये H+ असायला पाहिजे. ठीक आहे, एन्व्हायरमेंट आपण ठेवलं ऍसिडिक मीडियम सच ऍज ऍसिड इंडस्ट्रियल वॉटर असेल किंवा ऍसिडिक सोल्युशन्स असतील. आता ऍसिड इंडस्ट्रियल वॉटर मीन्स जे ऍसिड इंडस्ट्रियल HCl प्रिपेअर करतो आपण, H2SO4 HNO3 असेल, तर ते ऍसिड वॉटर जे असेल की ज्यामध्ये ऍसिड असतं प्लस वॉटरची अमाऊंट खूप जास्त प्रमाणात असते, त्याला आपण ऍसिड इंडस्ट्रियल वॉटर म्हणतो. देन ऍसिडिक सोल्युशन्स असतील किंवा आपण लॅबमध्ये ऍसिड घेऊन त्यामध्ये वॉटर ऍड करून जर असं सोल्युशन बनवलेलं असेल तर ते ऍसिडिक सोल्युशन म्हणायचं. व्हेअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन इज लो. त्यामध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं अमाऊंट कसं असायला पाहिजे, लो असायला पाहिजे. डिझॉल्व्ड ऑक्सिजन ही कन्सेप्ट आपण कोणत्या टॉपिक मध्ये स्टडी केली ऑलरेडी, वॉटर केमिस्ट्री. वॉटर केमिस्ट्री मध्ये. डीओ डिझॉल्व्ड ऑक्सिजन. व्हॉट इज डीओ, काय डेफिनेशन डीओ ची? नागणी पूजा आहेत का? येस मॅम. पूजा, व्हॉट इज डिझॉल्व्ड ऑक्सिजन? कशाला म्हणायचं डिझॉल्व्ड ऑक्सिजन? श्वेता पवार D31. If its percentage is less than it becomes dangerous for water. But if percentage is more than. ओके, बऱ्यापैकी सांगितलं. ठीक आहे, 70 to 80%. नंतर 29 संध्या परदेशी. Yes, ma'am. व्हॉट इज डीओ? व्हॉट इज डिझॉल्व्ड ऑक्सिजन? तुम्ही इथंच राहता ना पंढरपूर मध्ये? Yes, ma'am. आज का आला नाही लेक्चरला? मॅम बसने घ्यायचं म्हटलं होतं. बसचा बसचा सरांचा नंबरच नाही मिळाला, त्यांचा विचारायचं होतं बसने येऊन. विचारा ना मग, सरांकडे आहे की, मुली येतात की. कल्याणी तुम्ही येता ना, कल्याणीला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. परदेशी संध्या बसने ma'am. येतात मुली भरपूर. कल्याणी आहेत, अजून कोण कोण आहेत बसने? ते कल्याणीला कॉन्टॅक्ट करा तुम्ही, कुंभार कल्याणी.
ठीक आहे का नंबर त्यांचा? तुमच्या नाही, लेडी मुलींचा ग्रुप आहे ना, तिथून मिळवा, शेख सरांकडून मिळवा तो. ठीक आहे. नंतर मंदार कुलकर्णी. कुलकर्णी मंदार आहेत का? येस मॅम. कुठून येतात तुम्ही? कुठे राहता? तोंडले बोंडले मॅम. ठीक आहे. कधी येणार आहे हॉस्टेलला? सोमवारी. ठीक आहे. व्हॉट इज ड्यू? बघा ना, नोटबुक आहे का नाही जवळ? नोटबुक मध्ये चेक करून सांगायचं पटकन. लोकरे अमित, व्हॉट इज ड्यू? Dissolved oxygen, teacher. हा, ते डिटेल मध्ये सांगायचं राणे. लोकरे आहे का? मॅम ते पॅरामीटर आहे ना वॉटरचं. हा, डेफिनेशन काय मग त्याची? लोकरे अमित, अमित लोकरे कुठे गेला? लोकरे D38. लोकरे अमित. लोकरे अमित. नंतर मॅम द अमाउंट ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन वॉटर. the amount of oxygen present in water, it is called as DO. DO. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट आपण काय सांगितलं की ऍसिडिक मीडियम मध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं अमाऊंट कमी असतं. का कमी असतं? तर ते ऍसिड इंडस्ट्रियल वॉटर आहे किंवा ऍसिडिक सोल्युशन्स आहेत, ठीक आहे. वेअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ DO इज लो. देन consider the iron metal for examination. The iron metal is dipped into the acidic medium. आता हे आयर्नचं एक रॉड कन्सिडर केलं आपण, which is having T shape. तर तो रॉड आपण ऍसिडिक मीडियम मध्ये डीप केला, ठीक आहे. इट्स सरफेस इज नॉट परफेक्टली युनिफॉर्म. याचा जो सरफेस आहे तो युनिफॉर्म नाही. युनिफॉर्म नाही म्हणजे कसं आहे? विदाउट युनिफॉर्म आहे का? हा, युनिफॉर्म नाहीये त्याचा सरफेस. मीन्स व्हॉट? नमुळता. तसं नाही. D22 प्रथमेश. Yes, ma'am. The surface of iron rod is not uniform. Means what? कसा असेल तो? Smooth नसेल. स्मूथ नाही, हार्श असेल, एकसारखा शेपचा नसेल. म्हणजे इथं त्याची जाडी, लांबी, रुंदी कमी असेल, युनिफॉर्म नाही. मग तो कोणत्या क्रायटेरियात सांगितलं नाही. कसा असू शकतो? त्याचा सरफेस स्मूथ तर नसणार आहे, त्याला खाचा असतील, ओरखडे असतील, ठीक आहे, असा आहे सरफेस त्याचा. अँड होमोजिनियस आहे, एकसारखा आहे. म्हणजे शेप आता पुढे सांगितलंय, म्हणजे एकसारखा आहे म्हणजे इथं जेवढी त्याची लांबी रुंदी आहे तेवढी इथं असेल, इथं जेवढी लांबी रुंदी आहे तेवढी इथं असेल. तर होमोजिनियस आहे पण युनिफॉर्म नाही. युनिफॉर्म नाहीये म्हणजे त्याचा जो सरफेस आहे त्यावरती तो हार्श सरफेस असेल, त्यावरती खाचा असतील, ओरखडे असतील, असा स्मूथ नाही, ठीक आहे. हेन्स ड्यू टू, आता जर त्याचा सरफेस हार्श असेल तर अशा सरफेसचं कोरोजन लवकर होत असतं. नेहमी लक्षात ठेवायचं. ज्याचा सरफेस स्मूथ असतो त्याचं कोरोजन लवकर होत नसतं. हार्श असेल तर सरफेस त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज होतो आणि कोरोजन लवकर होत असतं त्याचं, ठीक आहे. आता हा युनिफॉर्म नाही. ड्यू टू सच इनहोमोजिनियस सरफेस सर्टन पार्ट्स ऍक्ट ऍज ए कॅथोड अँड अदर ऍक्ट ऍज एनोड. होमोजिनियस नाहीये. वरती तो कसा आहे, त्याचा शेप जो आहे तो होरिझोंटल आहे, खाली असे तो व्हर्टिक्युलर आहे, सॉरी व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल आणि होरिझोंटल आहे. तर यामुळं एक एरिया कॅथोड म्हणून ऍक्ट होतो, एक एरिया एनोड म्हणून ऍक्ट होतो, ठीक आहे. दोन वेगवेगळे त्याला डायरेक्शन्स आहेत किंवा दोन वेगळे त्याचे सरफेस आहेत. त्यामुळे एक एनोड म्हणून ऍक्ट होणार, एक कॅथोड म्हणून ऍक्ट होतो. आता सपोज एक मिनिट थोडी साईज कमी कर. Iron metal has a scrap of copper
ऑन इट विच ऍक्ट ॲज एनोड. हा जो आयर्नचा रॉड आहे त्यावरती एक आयर्न रॉड वरती एक कॉपरचा स्क्रॅप आहे, म्हणजे कॉपरची एक स्ट्रीप आपण चिकटवलेली आहे. ठीक आहे. विच इज ऍक्ट ॲज ए एनोड. हा या रॉड वरती आपण याच्यावरून कॉपरचे एक स्क्रॅप आहे किंवा एक स्ट्रीप चिकटवलेली आहे किंवा कॉपरचा एक शीट याच्यावरती आपण अप्लाय केलेली आहे. ओके. आता ही कॉपरचा जो लेअर असतो तो एनोड म्हणून ऍक्ट होतो. कॉपरचा लेअर काय म्हणून ऍक्ट होतो? एनोड. ऍट एनोड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. आता एनोड वरती काय होणार आहे? ऑक्सिडेशन होणार आहे. ठीक आहे. आता ऑक्सिडेशन कसं होतं पाहूया आपण. आपल्याला माहिती की हा मेटल कोणता आहे? आयर्नच आहे. ठीक आहे. आयर्नचं मेटलचं ऑक्सिडेशन होणार असेल म्हणजे आयर्न काय करणार? इलेक्ट्रॉन लॉस करणार का गेन करणार? Loss. इलेक्ट्रॉन तो लॉस करणार. इलेक्ट्रॉन गेन करत असेल तर ती कोणती रिएक्शन झाली? Reduction. रिडक्शन. नाही. सी कुठपर्यंत आलेलो आपण? हा ठीक आहे. आता आयर्न इलेक्ट्रॉन लॉस करणार. ठीक आहे. इलेक्ट्रॉन लॉस का करतो आयर्न? इलेक्ट्रॉन गेन का करत नाही? त्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. ओके. इट इज हॅव्हिंग द फ्री सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे तो काय करतो? इलेक्ट्रॉन लॉस करतो. ठीक आहे. इफ Fe loses the electron, it is converted into Fe plus electrons. आता त्याने 2 इलेक्ट्रॉन लॉस केलेत त्यामुळे ते Fe2+ मध्ये कन्वर्ट होतं प्लस चॉईस ऑफ इलेक्ट्रॉन. इट इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ओके. दिस रिएक्शन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. Fe ने इलेक्ट्रॉन लॉस केले. ठीक आहे. आता हे ऑक्सिडेशन आपण काय सांगितलं की एनोड वरती ऑक्सिडेशन होतं. एनोडचा पार्ट म्हणजे हा वरचा आहे, कॅथोडचा खाली असेल तो असेल. नंतर आता हे लूज झालेले जे इलेक्ट्रॉन्स असतात जे आयर्नने लॉस केले ते इलेक्ट्रॉन कोण गेन करणार आहे? मग HOD ना जाऊन भेटा. तुमच्या
लिक्विड मेटल करोजन लिहून घेतले का आपण? लिहिले? लिक्विड लिहिले. येस मॅडम. आणि काल पण आलेली, काल पण लेट आलता ना तुम्ही? हा.
चेक कर हे असलं करत बसायचं नाही. ब्रेक मध्ये जेवून लगेच एकला तुम्ही शार्प क्लासमध्ये पाहिजेच. एवढा आता लास्ट वॉर्निंग. ठीक आहे बसा. ठीक आहे, आता हायड्रोजन इव्होल्युशन मध्ये पहा, आयर्नचं ऑक्सिडेशन झाले, आयर्न मधून 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. देन आता हे लॉस झालेले इलेक्ट्रॉन कोण गेन करणार आहे? ऍसिडिक मीडियम मध्ये जे हायड्रोजन आहेत ते हायड्रोजन काय करतात? हायड्रोजन H+ असतो माहिती आपल्याला. तर सपोज HCl असेल तर HCl कसा असतो? तर तो वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाला की H+ आणि Cl- च्या फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे, तर H+ काय करतात? हे आयर्नने जे इलेक्ट्रॉन लॉस केलेले आहेत ते इलेक्ट्रॉन गेन करतात. ठीक आहे, आता इतर रिएक्शन काय येईल मग? H+ प्लस इलेक्ट्रॉन इट इज कन्वर्टेड इनटू H2 गॅस. आता रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी, कारण H हा सिंगल H कधी नसतो, तो डायबेसिक असतो किंवा बायव्हॅलेंट असतो. बायव्हॅलेंट म्हणजे त्याची व्हॅलेन्सी 2 असते. ठीक आहे, म्हणजे तो H2च असतो, H नसतो किंवा H3 नसतो. मग हे 2 जर घेतलं तर इकडे आपल्याला 2H+ करावं लागेल रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी, आणि 2H+ ला इलेक्ट्रॉन किती लागतील? मग 2 लागतील. म्हणून मी रिएक्शन दिली 2H+ plus choice of electron it is converted into H2. Okay, this reaction is a reduction type of reaction. आता इथे ऑक्सिडेशन रिएक्शन झाली प्लस रिडक्शन रिएक्शन झाली, म्हणजे corrosion is a mechanism किंवा is a process which having the mechanism type of redox reaction type. ऑक्सिडेशन पण होते आणि रिडक्शन पण होते, म्हणजे याच्यामध्ये कोणती रिएक्शन झाली? रेडॉक्स रिएक्शन झाली. ठीक आहे, thus this type of corrosion only displacement of hydrogen ions from acidic solution take place by the metal ions. म्हणजे इथं काय होतं? तर डिस्प्लेसमेंट होते हायड्रोजन आयन्स फ्रॉम ऍसिडिक मीडियम मधून H+ चे आयन्स काय केले जातात? तर डिस्प्लेस केले जातात. अँड बाय द मेटल्स आयन्स कडून H+ आयन्स हे डिस्प्लेस होतात. कोण कुणाला डिस्प्लेस करते? मेटल आयन H+ ला डिस्प्लेस करणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? Yes, ma'am. हा आयर्नचा रॉड असतो, मी परत एकदा सांगते. आयर्नचा रॉड आहे तो युनिफॉर्म आणि होमोजिनियस नाही. इट इज नॉट परफेक्टली युनिफॉर्म अँड होमोजिनियस. नॉट युनिफॉर्म आणि नॉट होमोजिनियस पण आहे, लक्षात ठेवा. मगाशी मी होमोजिनियस म्हटलं काहीतरी. नॉट परफेक्टली युनिफॉर्म अँड होमोजिनियस म्हणजे त्याचा जो सरफेस आहे एक समान नाही येतो आणि युनिफॉर्म पण नाही, त्याला खाच आहे. हार्श सरफेस असेल, रफ सरफेस असेल. आता या रफ सरफेसचं कोरोजन लगेच होत असतं. यामध्ये आपण हा आयर्नचा रॉड ऍसिडिक मीडियम मध्ये डीप केलेला असतो. ऍसिडिक मीडियम मध्ये H+ आयन्स असतात, फ्री H+ आयन्स असतात. आणि आता हा जो मेटल आहे तर तो आयर्नचा मेटल, यावरती कॉपरची एक स्ट्रीप बसवलेली असते. तर हा ऍनोड म्हणून ऍक्ट होतो. ऍनोड म्हणजे तो काय करतो? इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि त्यावरती ऑक्सिडेशन होत असते. ठीक आहे, आयर्नचं ऑक्सिडेशन होतं Fe इंटू Fe2+ प्लस चॉईस ऑफ इलेक्ट्रॉन. हे लॉस केलेले इलेक्ट्रॉन इथं दिसतात, लॉस केलेले इलेक्ट्रॉन लगेच हे H+ काय करतो? अट्रॅक्ट करून घेतो आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? H2 मध्ये होते. ठीक नाही, तर आयर्न जे इलेक्ट्रॉन लॉस केले ते ऑक्सिडेशनची रिएक्शन असते. हायड्रोजन जे इलेक्ट्रॉन गेन करतो ते असते रिडक्शन रिएक्शन. इन दिस वे द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन्स both type of reactions are formed or present in the mechanism of the hydrogen evolution. In this mechanism, displacement takes place. Displacement of hydrogen ions takes place
by the metal ions, means metal ions will displace to the hydrogen ions. ठीक आहे. Hence metals above hydrogen in electrochemical series. इलेक्ट्रोकेमिकल series मध्ये जे हायड्रोजनच्या वरती मेटल्स असतात. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज कुठे पाहिले तुम्ही सुगंधी? इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक संपल्यानंतर 12th मध्ये इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे की नाही? तर त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये सगळे मेटल्स आहेत. तर सगळे मेटल्स, सगळे एलिमेंट्स आहेत, मेटल्स म्हणण्यापेक्षा सगळे एलिमेंट्स आहेत त्यामध्ये. तर ते त्या एलिमेंट्स मध्ये मिडलला हायड्रोजन आहे. तुमच्याकडे 12th पुस्तक असेल तर तुम्ही पाहू शकता. मिडलला हायड्रोजन असतो. हायड्रोजनच्या वरती जे मेटल्स आहेत त्याबद्दल इथं काहीतरी सांगितलं बघा. तर काय सांगितलंय की द मेटल्स अबव द हायड्रोजन इन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या वरती जे मेटल्स आहेत, it will have a tendency to corrode in acidic solution. हायड्रोजनच्या वरती जेवढे एलिमेंट्स आहेत, मेटल्स आहेत, ते ऍसिडिक मीडियम मध्ये कोरोड होतात. म्हणजे त्यांचं कोरोजन कुठे होतं? ऍसिडिक मीडियम मध्ये होतं. आणि इट इव्हॉल्व्स द H2 गॅसेस. ठीक आहे, ते H2 गॅस इव्हॉल्व करतात. आता इथं H+ ने इलेक्ट्रॉन गेन केले आणि H2 गॅस तयार होतात. आता इथं वरती ऍरो दाखवलाय. ऍरो वरती दाखवलंय. इट मीन्स व्हॉट? इट इंडिकेट्स व्हॉट? ते रिलीज झाला गॅस रिलीज झालेला गॅस आहे की नाही? वरती दाखवलं तर रिलीज झाला, खाली असं दाखवलं असेल तर म्हणायचं की पीपीटी फॉर्म झाला. नेक्स्ट कुठपर्यंत आला आपण? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज विल हॅव अ टेंडन्सी टू कोरोड इन ऍसिड सोल्युशन अँड इव्हन हिअर इट मे बी पॉइंटेड दॅट in hydrogen evolution mechanism the anodes are usually of large area. हा इथला एरिया जो आहे सरफेस एरिया, आणि हा जर तुम्ही कन्सिडर केला त्यामध्ये लक्षात ठेवायचे तुम्हाला की एनोडचा एरिया हा लार्ज असेल ॲज कम्पेअर टू कॅथोड्स. कॅथोडचा एरिया स्मॉल असेल आणि एनोडचा एरिया कसा असतो? लार्ज असतो. असं का होतं? एनोडचा का लार्ज आहे? अपोजिट का असू शकत नाही? त्याच्यावरती कॉपरची स्ट्रीप बसवली ना. हा, त्यामुळे. त्यामुळे लार्ज एरिया झाले का? इथं काय पहा, संबंध काय नाही समजलं? कॉपरच्या स्ट्रिपचा आणि लार्ज नाही संबंध काय कॉपरच्या स्ट्रिपचा आणि लार्ज एरियाचा? इट इज नॉट युअर मॅटर सुगंधी. कोण कोण काय उत्तर देते त्याच्याशी आपलं काय देणं घेणं नाही. प्रत्येक जण आपापलं मत मांडतोय. फक्त ते बरोबर असावं असं मी अपेक्षित केले का सुगंधित? सो यू व्हाय यू आर येस मॅडम, येस हं? येस बरोबर. आहे की नाही? कोणी काही चुकीचं मत फर्स्ट चुकीचं मत तुम्ही मांडू शकता. तुम्हाला जे इमेजिन करायचं, आता चुकीचं आहे किंवा नाहीये किंवा ते आउट ऑफ आहे, पण हे एक तुम्हाला स्टेज आहे एक की जिथं तुम्हाला बोलायचंय. फक्त एवढं मी तुम्हाला अलाउ करते. मग तुम्ही त्याच्या रिलेटेड काही बोलू शकता. तुम्ही इथं मॅग्नेशियम आणलं असं सुद्धा सांगू शकताय. त्याचं मला काय वाटणार नाही. फक्त तुम्ही बोलावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळं त्यांनी काय जरी सांगितलं सुगंधी, मुलगा असो मुलगी असो कुणी काही जरी म्हटलं, तिथे त्यांनी माती आणून टाकू नाही तर दगड आणून टाकू, काही म्हणू, त्याला काय वाटतं ते कर, पण तो इमॅजिन करतोय. इट इज इम्पॉर्टंट पॉईंट. तो काय करतोय? इमॅजिन करणार आहे, विचार करणार आहे. तिथून तो पहिला बेसिक, तिथून तुमचा पाया भरतो किंवा तुमचा जो बेस आहे तिथून स्टार्ट होतो की तुम्ही इमॅजिन करायला लागता आणि नंतर तुमचे डाऊट मग क्लिअर व्हायला लागतात. ठीक आहे, काही सांगू द्या ते तुम्ही समजून घेऊ नका. येस ते तुम्ही काय समजून घेऊ नका. कुणी काय उत्तर देईल ना, तुम्ही त्याला पॉझिटिव्ह एनर्जी देऊ नका किंवा त्याला निगेटिव्ह पण एनर्जी देऊ नका. काय तुम्ही ते काय अजिबात कन्सिडर करा. तुम्ही फक्त मला कन्सिडर करा, मी काय म्हणते काय बोलते. ओके, इट इज ओनली युअर मॅटर, नॉट दॅट. बोला आता. याचा आन्सर सॉलिड स्टेट चॅप्टर मध्ये दिलेलं पण मी विसरले एवढं. हा, माझा प्रश्न काय आहे की एनोडचा एरिया त्यांनी लार्ज सांगितलं आणि कॅथोडचा स्मॉल असायला पाहिजे असं सांगितलं. तर का असं असेल? अपोजिट का नाही असू शकत मुलांमध्ये? ऑफलाईन मुलं
अभिजित स्टँड अप. प्रश्न समजला? मॅडम हा. कॅथोड आहे ना एनोड चार्जेस अट्रॅक्ट करणार ना, मग लेस म्हणजे कॉम्प्रेस होणार, मग ती लेस प्लेस मध्ये ऍडजस्ट व्हायचा प्रयत्न करणार आय थिंक. का आता हे माझं इमॅजिनेशन आहे, मे बी रॉंग जाईल. ठीक आहे. Hello? ओके ओके ऐकते मी. ओके पाहूया आपण. ठीक आहे, तर तुम्ही तुमचं मत मांडलं. अभिजित तुम्हाला प्रश्न समजला का? हे जोडलं नाही का सकाळी? प्रोजेक्टर जोडला नव्हता का? जोडलेला का? मग कुणी बंद केलं? ते चालू करा बरं, ते पॉवर बटन. ठीक आहे, ते पडदे लावा, बंद करा. आता आल्यानंतर पासून ऐकलं का अभिजित? काय एक्सप्लेन केले ते? का ऐकले? मला वाटलं नाही म्हटलं. म्हणजे ऐकण्याची बी प्रोसेस तुम्हाला करायची नाही याचा अर्थ. आता काय सांगितलं याच्यामध्ये? ऑक्सिडेशन कुठे होते आणि रिडक्शन कुठे होते. नंतर काय सांगितलं यांनी की एनोडचा जो पार्ट आहे तो एनोडचा पार्ट लार्ज असायला हवा आणि कॅथोडचा स्मॉल असतो असं सांगितलंय. तर प्रश्न काय माझा? असं काय एनोडचाच का लार्ज सांगितलं त्यांनी आणि कॅथोडचा का लहान असेल? का लहान सांगितलंय? अपोजिट का असू शकत नाही? कॅथोडचा एरिया लार्ज आणि एनोडचा स्मॉल असायला हवं असं का नाही सांगितलं? काय माहिती? काय माहिती हे तुमचं इमॅजिनेशनचं आन्सर नाहीये. काय माहिती म्हणजे तेच मी तुम्हाला सांगते. नाही माहिती हे दिस इज नॉट ए प्रॉपर आन्सर. नाही माहिती हे काय नाही माहिती आहे तुम्हाला? म्हणजे ऑक्सिडेशन होते
नेक्स्ट त्याच्या शेजारी बसायला नाही सांगितलं तुम्हाला, ते मुलगा काहीतरी बोलणार आहे त्यावरून तुम्ही बोलायचं, तुमच्या डोक्याचं मेंदू चालू करायचा आणि इमेजिन करायचं काय असू शकेल हे. पुढं शेजारी. प्रश्न समजला का तुम्हाला शिंगारे? प्रश्न समजला? परत एकदा सांगते मी प्रश्न काय. त्यांनी सांगितले की एनोडचा एरिया लार्ज असायला पाहिजे. लक्षात ठेवा म्हटलेत की एनोडचा एरिया लार्ज पाहिजे आणि कॅथोडचा स्मॉल. तर मी विचारलं की असं का? कारण सायन्स मध्ये प्रत्येक प्रत्येक काला आन्सर असते. व्हाय लगेच तुम्हाला मनात आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःला व्हाय म्हणता त्यावेळेस तुमची कन्सेप्ट सायन्स मध्ये क्लिअर होते. नेक्स्ट पुढं विनायक स्टँड अप. कारण ऑक्सिडेशन ऑनलाईन मुलांनी पण आन्सर द्यायचे तोपर्यंत. अनुसे संजीवनी, आवड क्षितिजा, रोहिणी बागल, देशमुख सानिका, अंकिता हिंगमिरे. येस मॅम. तुम्ही आपापलं मत मांडायचे प्रत्येकाने. मॅम, एनोडचा सरफेस एरिया जास्त आहे ना, त्यामुळे एनोड इज लार्जर आणि कॅथोडचा सरफेस एरिया कमी आहे त्यामुळे. पण आपण एनोडचा का लार्ज ठेवला आणि कॅथोडचा का कमी, प्रश्न हा आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढं कांबळे स्टँड अप. आदित्य तेच विचारले का लार्ज आहे त्याचा का कमी, एनोडचा का जास्त कॅथोडचा का कमी. सुहास. प्रथमेश आहे का D22? हॅलो प्रथमेश D22. केशव. कॅरी ऑन. हॅलो मॅडम. हा येस प्रथमेश. एनोडचा एरिया जर लहान ठेवला आणि कॅथोड जास्त ठेवला तर कोरोजनचा रेट वाढणार, ते आपल्याला नकोय त्यामुळे. एनोडचा लहान ठेवला तर वाढणार. लहान ठेवल्यानंतर कसं काय वाढणार, जास्त ठेवल्यानंतर वाढणार ना. हा येस, उलट झालं. आहे की नाही. येस. आता सांगा मग, करेक्ट करून तुम्ही सांगा. हॅलो. हा करेक्ट करून सांगा तुम्ही. हॅलो. आवाज येतोय? हा येते, तुमचा आवाज येतो मला. करेक्ट करून सांगा. एनोड वरती काय होतंय उभा राहिलेले सगळ्यांनी सांगा. कॅथोडचा एरिया लार्ज ठेवला तर कोरोजन कमी कसं होणार. काय. कॅथोड वरती काय होतच नाही की, बघा बरं तिथं एक बी रिएक्शन झाली नाही कॅथोडचं. काय वाटणार. मी सांगू का मॅडम डेन्सिटी. स्टेटमेंट करेक्ट करून. हा सांगा. एनोडचा एरिया जर लार्ज ठेवला तर कोरोजनची प्रोसेस जास्त होणार. लार्जच आहे तो की- सुगंधी. एनोडचाच लार्ज आहे. इथं बघा ना खाली काय हा. सांगितलंय. इथं बघा कुठे गेलं रे. पण तो जास्त इलेक्ट्रॉन देईन ना मग, असं होऊ शकतं. इकडे बघा. पॉइंटेड दॅट हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम मध्ये एनोड्स आर युजली ऑफ लार्ज एरिया व्हेअर ॲज कॅथोड्स आर ऑफ स्मॉल एरिया. एनोडचा लार्ज आहे, तेच मी प्रश्न विचारते की लार्ज का ठेवला एनोडचा, कशासाठी. कोरोजन जास्त होण्यासाठी. कोरोजन जास्त होण्यासाठी. कोरोजन आपल्याला जास्त पाहिजे का मग. म्हणजे कोरोजनची प्रोसेस अजून इफेक्टिव्ह होणार ना. आपल्याला एनोडचा एरिया मेकॅनिझम स्टडी करायचा. ऑक्सिडेशन कुठे झाले. ठीक आहे सुगंधी समजलाय पॉइंट. गोपाळ सांगा तर तुम्ही. काय समजा मॅडम. नंतर प्रथमेश मी सांगणार आहे लास्टला. ठीक आहे मला पाहायचं कोणाचं कन्सेप्ट काय क्लिअर झाले कुठपर्यंत. प्रथमेश आहे का. येस मॅम. तुमचा आवाज म्हणून म्यूट होतोय. तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. बाकीच्या नाही तुम्ही माझा आवाज व्यवस्थित. येस येतो मॅम मॅम. ठीक आहे. केशव आहे का. येस मॅम. केशव सांगा. एनोडचा एरिया का जास्त आहे आणि कॅथोडचा का कमी. मॅडम हा पॉइंट नीट समजलाच नाही.
म्हणजे काय समजलं नाही मग मगाशी का सांगितलं नाही? एवढे 15-20 मिनिटं टाइमपासच का मग? त्यातलं कुठलं समज नाही सांगा, मी रिपीट करते. हा क्वेश्चन समजला नाही मी, तुम्ही विचारलाय ना तो. बरं ठीक आहे. इथं बघा काय सांगितलं त्याने की इट मे बी पॉइंटेड. काय पॉइंटेड करायचं तुम्हाला? काय लक्षात ठेवायचं की एनोड्स आर युजली ऑफ लार्ज एरियाज. एनोड कोणता यातला? अप्पर साईड. अपर साइड. हा एनोडचा एरिया लार्ज असेल आणि कॅथोडचा स्मॉल असेल असं त्यांनी सांगितलंय. एनोडचा लार्ज, कॅथोडचा स्मॉल. तर मी विचारलंय असं का अपोजिट का असू शकत नाही? कॅथोडचा मोठा आणि एनोडचा लहान असं का नाही? एनोड वरती केशव समजला प्रश्न? येस मॅम. त्याच्यावरती विचार करायचा, आन्सर सांगायचं. हा आदित्य. एनोड वरती ऑक्सिडेशन होते. हा पुढं. बऱ्यापैकी आलं त्यापर्यंत. सो आज एनोडचा एरिया जास्त का ठेवायचा आणि कॅथोडचा कमी का? एनोड वरती काय होतंय? पाठीमागं अभिजित. त्यांनी काय सांगितलं तुमच्या ब्रदरनी आन्सर? त्यांच्या पॅरेंटचा नंबर द्या मला तेवढा. आदित्य, त्यांच्या पॅरेंटचा नंबर देऊन ठेवा मला अभिजितच्या. कोणाच्या प्रॉक्टर टीचर बॅच मध्ये तुम्ही? बाबर सरांच्या. बाबर सरांकडे पाहते मी. नेक्स्ट शेजारी. ऑक्सिडेशन कुठे होते? एनोड वरती होते. एनोड वरती होते. ठीक आहे. ऑक्सिडेशन कुठे होते अभिजित? इथं उठून इथं या बसा, रोज इथेच बसा माझ्या लेक्चरला. तर उठा तिथून. अजिबात जॉईन बसायचं नाही तुम्ही, सेपरेट बसायचं सगळ्यांनी. उठा. ठीक आहे, एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण. सगळ्यांनी ह्या गोष्टीवरती थिंक करायचंय. तुमचे मॅम, आन्सर okay. लिहायचे. हा चालेल ना? ओके. लिहायचे लिहायचंय का? नोटबुक वरती. लिहायचं म्हणजे तुम्ही इमॅजिन कसंही करू शकता. मनातल्या मनात करा, नोटबुक रफ ना? वरती लिहा आणि ह्याच प्रश्नाचं 5 मिनिटांनी आन्सर सांगायचं. काय प्रश्न आहे समजला? एनोडचा एरिया त्यांनी सांगितलंय लार्ज आणि कॅथोडचा कमी. तर मी विचारले व्हायचा आन्सर पाहिजे. मॅम, हा बोला इरक. एनोड मध्ये मॅम रिएक्शन होत आहे, त्याच्यामुळे H2 गॅस इव्हॉल्व्ह होतो. ठीक आहे, लिहून ठेवा. आणि एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण, नंतर आपण डिस्कस करू. ठीक आहे, मी ते Okay. एंड करते मीटिंग, कारण मला 1 आवरचं हे पाहिजे असते रेकॉर्डिंग. ठीक आहे, परत आपण जॉईन करू 5 मिनिटांनी.